कमी तेलकट, चौफट फुलणारे, उपासाला चालणारे शाबू आणि बटाट्याचे खमंग खुसखुशीत पांढरे शुभ्र पापड, जे की तोंडात टाकताच विरघळणार आणि चवीला अप्रतिम हलके फुलके साबुदाणा आणि बटाटा पापड कसे बनवायचे ते आता आपण पाहूया। नमस्कार, सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण शाबू आणि बटाट्याचे पापड बनवणार आहोत। तर तुम्हाला सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये अचूक प्रमाण आणि परफेक्ट रेसिपी पाहायला मिळणार आहेत। नवीन शिकणाऱ्यांनाही अगदी सोप्या पद्धतीने अचूक प्रमाणासहित शाबू आणि बटाट्याचे पापड बनवता येईल। तर शाबू आणि बटाट्याचे पापड याच्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। तर इथे बघू शकता मी मीडियम साईजचे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत। तर हे बटाटे आता साल काढून खिसून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर इथे मी रात्रभर अर्धा किलो बारीक शाबू भिजवून घेतलेला आहे। इथे आपल्याला चवीनुसार सेंधव मीठ लागणार आहे। तर हे मी मीठ 1.5 चमचा इतकं घेतलेलं आहे। वजनी प्रमाणात म्हणाल तर हे 15 ग्रॅम इतकं आहे। हे झालं आपलं साहित्य। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। बटाट्याची स्किन काढून घेऊया। इथे सर्व बटाट्यांची स्किन काढून झालेली आहे। आता हा बटाटा किसून घ्यायचा आहे। बटाटा किसण्यासाठी इथे मी एक बाउल रिकामा घेतलेला आहे। त्याचबरोबर किसणी, तर मोठा किस पाडून घ्यायचा आहे। तर किसणीची बाजू मी मोठी घेतलेली आहे। तर बघू शकता या साईडला लहान, या साईडला मीडियम आकारमध्ये आहे। तर इथे सर्वात मोठा असा किस पडतो। या किसणीने आता आपण बटाटा किसून घेऊया। तर बघू शकता इथे मोठा असा किस पडलेला आहे। याच प्रकारे आता आपण सर्व बटाटे किसून घेऊया। इथे आपले सर्व बटाटे किसून झालेले आहेत। आता हा किसलेला बटाटा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। पाणी निथळून बटाटा पिळून घ्यायचा आहे। इथे बघू शकता बटाटा किस 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून तो पिळून घेतलेला आहे आणि मोकळा केलेला आहे। तर बघू शकता इथे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतल्यामुळे तो पांढरा शुभ्र असा झालेला आहे। याच्यातले सर्व टार्च निघून गेलेले आहेत। भिजवून घेतलेला हा बारीक शाबू आता मोकळा करून घ्यायचा आहे। शाबू मोकळा केल्यानंतर या किसलेल्या बटाट्यामध्ये टाकून घ्यायचा। इथे बघू शकता भिजवलेला शाबू मोकळा करून बटाटा किसामध्ये मी ओतून घेतलेला आहे। याच्यामध्ये आता टाकूया सेंधव मीठ, 1.5 चमचा चिली फ्लेक्स घेतलेली आहे। तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, स्किप ही करू शकता। आता आपलं सर्व साहित्य टाकून झालेलं आहे। तर हा बटाटा किस आणि शाबू एकत्रित मिक्स करून घ्यायचा। जर तुम्हाला शाबू पापड मध्ये जिरे आवडत असतील तर तुम्ही जिरे ही टाकू शकता। इथे आपला शाबू आणि बटाटा एकत्रित मिक्स करून झालेला आहे। आता आपण पापड बनवायला घेऊया। शाबूचे पापड वाफवण्यासाठी इथे मी गॅस चालू करून एका इडली पात्रामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी। याच्यावरती झाकण झाकून आता आपण हे पाणी उकळून घेऊया। तोपर्यंत आपण पापड बनवण्याची तयारी करूया। इथे मी पापड बनवण्यासाठी इडलीची एक डिश घेतलेली आहे। तर या डिशला आता आपण तेल लावून घ्यायचं आहे। याच प्रकारे आता आपण सर्व डिशना तेल लावून घेऊया। तर इथे आपल्या तेल लावून डिश तयार आहेत। तर आता याच्यावरती आपण शाबू भरून घेऊया। शाबू आणि बटाटा एकत्रित मिक्स केलेला आहे। तर हा दोन्ही एकत्रित आला पाहिजे ह्या पद्धतीने शाबू आणि बटाटा व्यवस्थित घ्यायचा। आता तो एकसारखा असा पातळ असा लेयर मध्ये पसरून घ्यायचा, जेणेकरून एकसारखा पापड होईल आणि पातळ असा बनेल। या पद्धतीने शाबू आणि बटाटा पसरून घ्यायचा।
इथे आपल्या सर्व डिश भरून झालेल्या आहेत। एकीकडे आपण इडली पात्रामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं। आता पाणी उकळलेलं आहे, झाकण काढून घ्यायचं। झाकण काढल्यानंतर या भरलेल्या डिश इडली पात्रामध्ये ठेवून घेऊया। याच्यावरती झाकण झाकून 2 ते 3 मिनिटं हे पापड वाफवून घ्यायचे। पापड वाफवताना गॅस हाय फ्लेम वरती ठेवायचा आणि वाफवून घ्यायचे। इथे आपले 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत। गॅस स्लो करायचा, झाकण काढून घ्यायचं। तर बघू शकता इथे पापड व्यवस्थित वाफवलेले आहेत। याच्यातली एक एक डिश बाहेर काढून घ्यायची। तर एखादं कापड घ्यायचं, कापडाने धरून बाहेर काढून घेऊया। परत याच्यावरती झाकण झाकून असंच ठेवून द्यायचं। वाफवून घेतलेले हे पापड आता मिनिटभर थंड करून घ्यायचे। इथे बघू शकता वाफवून घेतलेले पापड अर्धा ते 1 मिनिटामध्ये सुकलेले आहेत। आता हे पापड आपण काढून घेऊया। तर एखाद्या चमच्याने किंवा काटा चमच्याने काढून घ्यायचे। तर पापडाला असं गोल फिरवून घ्यायचं सुरुवातीला। तर बघू शकता इथे अगदी अलगद हाताने हे पापड निघले जातात। सर्व पापड काढून घेऊया। तर इथे बघू शकता एका इडली पात्रामध्ये 12 पापड तयार होतात। तर याच प्रकारे आता आपण पापड वाफवून तयार करून घेऊया। येथे बघू शकता सर्व पापड बनवून तयार झालेले आहेत। आता हे बनवलेले पापड दिवसभर उन्हामध्ये सुकवून घ्यायचे। दिवसभर उन्हामध्ये पापड आपले एका बाजूने सुकलेले आहेत। आता आपण दुसरी बाजू उलटून घ्यायची आहे। तर प्लास्टिकच्या पेपरवरती पापड घातल्यामुळे ते अगदी सहजरित्या उलटले जातात। तर आता आपण सर्व पापड उलटून घेणार आहोत। इथे आपले सर्व पापड उलटून झालेले आहेत। आता पापड उलटल्यानंतर हे पापड 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे। तर आता आपण वाळवून घेणार आहोत। 2 ते 3 दिवस शाबू आणि बटाट्याचे पापड मी उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत। तर इथे बघू शकता अगदी छान वाळलेले आहेत। हे शाबूचे पापड अधिक काळ टिकतात, म्हणजे साधारणतः 4 ते 5 वर्ष सुद्धा हे पापड टिकू शकतात। त्याच्यामुळे हे पापड वाळवताना 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्येच वाळवून घ्यायचे आणि याची साठवणूक करून घ्यायची। हे पापड वाळल्यानंतर एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचे आणि लागेल तेव्हा काढून तळायचे। याच्यातले काही पापड मी तुम्हाला तळूनही दाखवणार आहे। पापड तळण्यासाठी इथे मी तेलही गरम करून घेतलेलं आहे। आता एक एक पापड टाकून तळून घेऊया। झाऱ्याने थोडा प्रेस करून ठेवायचा, म्हणजे छान फुलला जातो। आता तळल्यानंतर डिश मध्ये काढून घेऊया। तर तेल नितळून काढून घ्यायचा। तर बघू शकता किती छान तळलेला आहे आणि व्यवस्थित असा फुललेला आहे। तर इथे बघू शकता काही पापड मी तळून घेतलेले आहेत। तर सुकलेल्या या पापडच्या तुलनेत हा पापड असा चौपट असा फुललेला आहे। तर बघू शकता इथे याच्यातला मी एक पापड कुस्करूनही दाखवणार आहे। तर इथे बघू शकता कुस्करलेला पापड अतिशय कुरकुरीत असा झालेला आहे। बटाटा आणि शाबू असल्यामुळे तो चवीलाही अप्रतिम लागतो। तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। शाबू आणि बटाटा वाफवून बनवलेले पापड ही माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।